गाड्यांची तोडफोड, मारहाण आणि त्यानंतर येरवड्यातील शास्त्रीनगरमध्ये अश्लील कृत्य असे प्रकार पुण्यात घडत आहेत। त्यावरती काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। भाऊ, तुम्ही पाहिलं असेल सगळ्यात महत्त्वाची घटना घडली येरवड्यातील शास्त्रीनगरमध्ये। सकाळी भर दिवसा रस्त्यावरती अश्लील कृत्य केलेलं आहे। जे व्हिडिओ काढत होते त्यांनाही त्याने तसंच उत्तर दिलेलं आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज तर खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन आहे। क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुलेंचं पुणे, ज्या महिलेने जगामध्ये महिलांची उंची वाढवण्याचं काम ज्या शहरातून केले, त्या शहरामध्ये अशी घटना घडणं आणि या पुणे शहराला कायम लागणारी ही घटना आहे। जो मुलगा त्या BMW मध्ये गाडीमध्ये येतोय, रस्त्यावर उतरतोय, लघुशंका करतोय, दारू पिलेला आहे, त्याचं वय किती आहे, त्याचा बाप कोण आहे, मालक कोण आहे त्या गाडीचा, ही सगळी चौकशी पोलिसांनी केली पाहिजे। तो कुठं दारू पिलाय आणि त्याच्या वयाचं सगळं घेऊन पोलिसांनी सखोल ह्याच्यामध्ये चौकशी केली पाहिजे। आणि अशा वेळेला जर एवढा जर माज असेल आणि ज्या पद्धतीने पोलिसांचं कौतुक ह्याच्यासाठी करावं लागेल, प्रकरणामध्ये पोषकांमध्ये पोलिसांची भूमिका प्रचंड चांगली होती आणि पुणेकरांना तो दिलासा मिळाला की पोलीस अशा माजुरी लोकांवर कारवाई करतात कडक, तशीच कारवाई ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी केली पाहिजे। हो, तुम्ही पाहिलं गाड्या फोडणारे असतील किंवा कोयता गँग असेल, पोलीस आता सध्या त्यांची धिंड काढतायत। हा BMW मधनं माजुडा तरुण आला होता, त्यालाही तशीच कारवाई केली पाहिजे। नाही, याच्यामध्ये मी सांगितलं की कडक कारवाई केली पाहिजे, किती श्रीमंताचा पोरगा असू द्या। धिंड काढणं म्हणजे हा विषय संपत नाही, त्याला कठोर कारवाई करणं म्हणजे पोषकांमध्ये आजही जेलमध्ये लोक आहेत। म्हणून मी पोलिसांचं यासाठी कौतुक करेन की समाजामध्ये जर माजुरी बापाची मुलं असतील तर त्यांना ही सबक शिकली पाहिजे। धिंड काढण्यामध्ये विषय संपला नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, समाजाला कळलं पाहिजे की अशा घटना घडल्या जातात। त्यामुळे अशी माजुरी, एक तर गाड्या दारू पिल्यावर पालक त्यांच्या हातामध्ये देणं हा पहिला प्रकार, आणि ह्याला सगळी चौकशी करून यांना कारवाई केली पाहिजे, हा माझा एक मुद्दा आहे। पुण्यात अजून 2 घटना घडलेल्या आहेत। सिंहगड रोडला दाम्पत्याला मारहाण झालेली आणि कोथरूडमध्ये युवकांना बेदम मारहाण करण्यात आलेली, तर CCTV देखील व्हायरल होते। बघा, कोथरूडमध्ये जी 2-3 मुलांना मारहाण केली, एकाचं नाक तुटलंय, बरगडी तुटली, आणि एवढं करून सुद्धा पोलिसांच्या दिवसभर थांबून सुद्धा पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नव्हते। त्या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांचे भाजपच्या फोन येत होते पोलिसांना आणि जी मोदी लोक होती त्यांना की हे प्रकरण मिटवून टाका। आणि पोलीस अशा पद्धतीने जर बघ्याची भूमिका घेत असतील आणि ज्यांनी मार खाल्ला त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कुठे जायचं। त्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर तो रात्री गुन्हा दाखल झाला आहे। मी आयुक्तांना मनापासून धन्यवाद देईन। परंतु अशा घटना घडत असताना आज पुणे शहरामध्ये जो राजकीय लोकांचा अंकुश आहे तो अंकुश त्या प्रकरणात दिसला। आणि 2 दिवसापूर्वी मोमीनपुऱ्यामध्ये हातगाडी पोट भरणारा वर्षानुवर्ष गुन्हेगार जर खंडणी गोळा करत असेल, त्याला मारहाण करत असेल आणि पोलीस चौकीमध्ये तो जर हातगाडी चालवणारा एक कुटुंबातला माणूस गेला असेल आणि पोलीस त्याला 5-6 तास बसून काहीच करत नसतील, तर याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी त्याला फोन केला आणि 5व्या मिनिटाला त्या गुन्हेगारांच्या प्रोफाईलवर एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व, DM। अरे म्हणजे चाललंय काय पुण्यात? पुण्यातल्या ज्या घटनेचा तुम्ही उल्लेख करता आहात, तर कारवाई झाली आहे का? अजून त्याच्यावर कारवाई झाली नाही। मी काल गिरीश साहेबांशी बोललोय आणि जर आज त्यांच्यावर कारवाई नाही झाली, त्या मुलांनी ज्या पद्धतीने सांगतोय, डोळ्यात पाणी आणून सांगतोय, एक कुटुंब आहे, वर्षानुवर्ष रस्त्यावर व्यवसाय करणारे लोक आहेत, ती भांडणारी लोक नाही, ती वस्तुस्थिती खरी। आणि गुन्हेगार जर माज करत असतील आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांनी एका चौकीतनं बाहेर आल्यावर मेसेज आहे त्यांचा, एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व, दीपक मानकरांचा फोटो टाकलाय त्यांनी आणि त्यांचे फोटो। प्रत्येक गोष्ट तुमचं म्हणणं आहे की CP पर्यंत जातं का? म्हणजे CPनी सांगितल्यानंतरच कारवाई होती, त्याच्या आधी खालच्या अधिकारी कारवाई करत नाही? बघा, काल रात्री CPनी सांगितल्यानंतर कारवाई झाली, तिथल्या स्थानिक पोलिसांनी नाही केली, उलट आयुक्तांनी त्यांची चौकशी केली पाहिजे। इतका वेळ का आला? आणि खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्यांनी मारहाण केली, मार खाल्लाय, तो जातो त्यालाच परत चॅप्टरची केस त्याच्यावर नोंदवल्या जातात किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो। आणि एका राष्ट्रवादीमध्ये मानकरांचा फोन येतो आणि लगेच प्रश्न सॉल्व्ह होतोय। हे गुन्हेगार म्हणतात, हे मी नाही म्हणत, मी ह्याच्यावर बघितलं। म्हणजे पुणे शहरात चाललंय काय? आणि हे जर चाललं असेल तर ह्यांच्या सरसकट ज्यांनी फोन केले, ज्यांनी पोलिसांना शिफारस केली, त्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे।
धन्यवाद. हे होते रवींद्र धंगेकर. येरवड्यातील घटनेमध्ये किती मोठ्या बाबाचा मुलगा असला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.